11,200 रुपये घेतलेली, ती पण फीस मी 2 वेळेस करून दिलेली. त्याच्यातले मी 3,000 रुपये माझ्याकडे बाकी आहेत. एक वेळेस 4 ते पण त्यांच्या जे काय कॉलेज प्रशासन असतं त्यांचे हातपाय पडून त्यांना कसं तरी परिस्थिती दाखवून त्यांच्याकडनं 3 वेळेस टाईम मागून त्यांना फीस घेतलेली. तर आता हे झालेले माझ्या लेकरांचे शिक्षण असतील, आता येणारा सण असेल, या ज्या मालावर जे स्वप्न दाखवले होते घरच्या बायका लेकरा मुलाबाळांना की बुवा हे आल्याच्या नंतर आपण दसऱ्याला बघू, दिवाळीला बघू, ज्यांना कपड्यासाठी थांबवलेले मी, ज्यांच्या दप्तरासाठी थांबवलेले, तर आता काय देऊ त्यांना दिवाळीला? त्यांना जी अपेक्षा दाखवली होती आपला माल आला की दसऱ्याला आपण हे घेऊ, दिवाळीला आपण हे घेऊ, तर त्यांना काय घेऊ? त्यांना कपडे घेऊ, त्यांना बूट देवेंद्र घेऊ. फडणवीस म्हणतात की दिवाळीनंतर, दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्याला मदत केली जाईल. आतापर्यंत कुठलीही मदत शेतकऱ्याला आली नाही. दिवाळीच्या अगोदर तुम्ही तुटपुंज पद्धतीने मदत करत असाल तर कृपया करून सरकारने ती मदतच करू नये आम्हाला. आम्ही आमच्या पद्धतीने जगू किंवा मरू. जर द्यायची असेल तर हेक्टरी 50,000 रुपये मिनिमम पंजाबच्या धर्तीवर पंजाब सरकारने जी मदत नागरिकांना केलेली तिथल्या तीच मदत तुम्ही आपल्याला करावे. पंजाबपेक्षा तर आपलं सक्षम राष्ट्र असं आम्ही ऐकतोय. तुम्ही ते उपभोक्ताय 10 वर्षापासून सत्तेत बसून, तुम्हाला आमच्यापेक्षा चांगलं माहिती आहे. अशी चेष्टा शेतकऱ्यांची करू नये. आता जे ते तुम्ही काय 3,500 रुपये एकरी केलेले आहे, 3,400 रुपये, तर ते 3,400 रुपयात बॅग पण येत नाही हो, बॅग पण येत नाही. तिचं खत, मूत, पाळी ह्या गोष्टी तर अलगच राहिल्या. तिची खुरपण आली, फवारणी आली, आणखीन काढणी आली, तिची वेचणी आली. आता तर हे असंच उपटून टाकावं लागणार आहे. हे भयानक वास्तव आहे. सरकारने याच्यातून भयानक आहे. आणि या शेतकऱ्याच्या आपण भावना बघू शकल्या.